नमस्कार, आपले ममताज खानदेश किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा कचोरी। बघा तर आपली कांदा कचोरी किती क्रिस्पी आणि खस्त झाली आहे आणि जी आपली कांदा कचोरीची फीलिंग आहे ती पण खूप टेस्टी आहे। तुम्ही एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आपण स्टार्ट करूया आपली कांदा कचोरी बनवायला। इथे मी 250 ग्रॅम मैदा घेतला आहे। तर तुम्ही यामध्ये मिक्स गव्हाचे पीठ पण घेऊ शकता, म्हणजे 100 ग्रॅम गव्हाचे पीठ आणि 150 ग्रॅम मैदा। नंतर आपण अर्धा एक चमचा अजवाईन घेतला आहे। या अजवाईनला हातावर चोळून टाकायचं, म्हणजे त्याचे फ्लेवर एनहान्स होता। आपण अजवाईन घातल्यावर ती पचनाला पण आपल्याला फायदेशीर असतं। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि 1.5 चमचा आपण इथे तेल टाकणार आहोत। तेलाचे मोहन दिल्याने आपली कचोरी खूप क्रिस्पी आणि खस्ता होते। नंतर हे तेल आपण आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल मिक्स झाल्यानंतर आपण आपल्या पिठाचा असा गोळा करून पाहायचा, म्हणजे आपल्या पिठाचा गोळा बनला पाहिजे इतकं तरी तेल आपण आपल्या पिठामध्ये टाकलं पाहिजे। नंतर आता आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपली कणिक मळून घ्यायची। आपली कणिक ही मऊ मळून घ्यायची आहे, कारण जर आपली कणिक मऊ असणार तर आपण जेव्हा कचोरीमध्ये फिलिंग ॲड करणार ती फिलिंग बाहेर नाही येणार। जर आपली कचोरीची कणिक ही हार्ड असणार तर ते फिलिंग बाहेर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। तर मग अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून मऊ असा गोळा बनवून घ्यायचा कणकेचा। ही कणिक आपण 10 ते 15 मिनिटं चांगली मळून घ्यायची आहे, कारण आपण जितके जास्त आपल्या कणकेला मळणार तितकी आपली कचोरी खस्ता आणि क्रिस्पी बनणार। म्हणून आपण व्यवस्थित आपल्या कणकेला 10 ते 15 मिनिटांसाठी मळून घ्यायची। आता माझी कणिक मळून झालेली आहे, तर आपण आता आपल्या कणकेला कॉटनच्या ओल्या कपड्याने 30 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं। आपण कचोरीच्या फिलिंगचा सिक्रेट मसाला आता रेडी करून घेऊया। त्याच्यासाठी 1 चमचा धने, 1 चमचा शोप, 1 चमचा जिरे आणि 4 ते 5 मिरे घेतले आहे। 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची आणि या सर्व मसाल्यांना व्यवस्थित बारीक कुटून घ्यायचं। आता आपण आपली कचोरीची फिलिंग ही रेडी करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यावर आपण आपल्या कचोरीच्या फिलिंगसाठी बनवलेला सिक्रेट मसाला घालून त्या मसाल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घातला आहे मी इथे, ते पेस्ट पण व्यवस्थित परतून घ्यायची। नंतर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्या व्यवस्थित बारीक कापून घ्यायच्या। मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। तो कांदा पण आपण व्यवस्थित तेलात जिथपर्यंत गोल्डन ब्राउन होणार नाही तिथपर्यंत परतून घ्यायचा। मी इथे चवीनुसार मीठ आपल्या कांद्यामध्ये टाकून घेतले आहे। इथे मी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतले आहे। हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आपल्या फिलिंगमध्ये घातल्यावर आपल्या कचोरीच्या फिलिंगला व्यवस्थित बाइंडिंग येते। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी काळं मीठ घेतलं आहे। 1 चमचा आमचूर पावडर आणि हे सर्व मसाले आणि आपल्या डाळीचे पीठ व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे। साधारणतः 5 ते 6 मिनिटं आपण आपल्या डाळीचे पीठ आणि मसाले खमंग असे भाजून घ्यायचे। त्यानंतर त्यात एक उकळलेला मॅश केलेला बटाटा घालायचा आणि तो बटाटा पण आपल्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचा। आपला उकडलेला बटाटा हा आता आपल्या फिलिंगमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर मी इथे एक स्लाइस कांदा घेतला आहे। तो कांदा आपण साधारणतः 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आणि आपला गॅस बंद करून द्यायचा।
त्यानंतर मी इथे आपल्या फिलिंगमध्ये एक चमचा साखर टाकली आहे आणि ती साखर पण आपल्या फिलिंगमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि आता आपली कचोरीची फिलिंग ही रेडी आहे। आपण तिला 10 ते 15 मिनिटं थंड व्हायसाठी ठेवून देऊया। 30 मिनिटांनंतर आपण परत आपल्या कणकेला 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण आपल्या कणकेला जर 30 मिनिट रेस्ट नाही दिला तर आपल्या कणकेला इलास्टिकपणा नाही येत, त्यामुळे खूपदा आपल्या कचोरीची फिलिंग ही कचोरीमधून बाहेर येते। बघा तर इथे आपण आपल्या कचोरीला रेस्ट दिला आहे तर आपली कणिक किती इलास्टिक झाली आहे। आता आपण आपल्या कणकेचे गोळे बनवून घेऊया। आपल्या कणकेचे गोळे बनवून झाले आहे। आपण आता आपल्या कचोरीच्या फिलिंगचे पण लेमन साइज एवढे गोळे बनवून घेऊया। आपल्या कणकेचा गोळा आपण हाताने व्यवस्थित मळून घ्यायचा आणि त्याची हाताने आपण पुरी बनवून घ्यायची। आपण लाटून पण पुरी बनवू शकतो, बट आपण जर हाताने पुरी बनवली तर आपली कचोरी ही व्यवस्थित फुलते, म्हणून कॉन्केव अशी आपण छोटीशी पुरी बनवून घ्यायची। त्या पुरीमध्ये आपण आपल्या कचोरीची फिलिंग भरून घ्यायची आणि तो कणकेचा गोळा व्यवस्थित सील करून द्यायचा। तसंच आपण आपल्या बाकीची उरलेली पण फिलिंग आपल्या कणकेच्या गोळ्यांमध्ये भरून घेऊया। आता आपण आपली कचोरी बनवायला स्टार्ट करतोय। तर आपण आपली कचोरी हातानेच बनवूया, बट तुम्ही त्या कचोरी लाटून पण बनवू शकता। पण आपण जर कचोरी हाताने बनवली तर आपली कचोरी व्यवस्थित फुलते। जशी आपण आपल्या पुरीला कॉन्केव असा शेप दिला होता तसंच आपण आपल्या कचोरीला पण कॉन्केव शेप देणार आहे, म्हणजे आपली कचोरी व्यवस्थित फुलेल। तशाच प्रकारे आता आपण हाताने आपल्या बाकीच्या पण कचोऱ्या कॉन्केव शेपच्या बनवून घेऊया। आता आपण कचोऱ्या तळायला सुरुवात करूया। आपण एक एक करून आपण आपल्या कचोऱ्या तळणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे। इथे मी कचोरी मध्यम आचेवरच तळणार आहे, कारण एक महत्त्वाची गोष्ट, कचोरी तळताना तेलाचं तापमान खूप महत्त्वाचं असतं। जर तेल खूप गरम असेल ना तर कचोरी बाहेरून पटकन कुरकुरीत होते, पण आतून नीट शिजत नाही, म्हणजे आतला भाग कच्चाच राहतो। म्हणून मी तेल मध्यम आचेवर गरम करते। असं केल्यावर कचोरी हळूहळू तळली जाते, छान फुलते सुद्धा आणि बाहेरून आतून दोन्ही बाजूनी मस्त शिजते। त्यामुळे कचोरी कुरकुरीत पण होते आणि आतून मऊ पण बनते आणि छान लागते। ही छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे कचोरी छान बनेल। चला बघा, आता आपली कचोरी छान फुलली आहे। एका बाजूने मस्त सोनेरी रंग आला आहे। आता हळूच पलटून दुसऱ्या बाजूने पण तळून घेते। दोन्ही बाजूनी छान खरपूस आणि कुरकुरीत व्हायला हवी। एकसारखा रंग येतोय म्हणजे कचोरी आतून बाहेरून छान शिजली आहे। याच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। खरंच खूप मस्त सुगंध येतोय आता किचनमध्ये। आता बघा, आपल्या खमंग कांदा कचोरी तयार झाली आहे। मी ती आता एका सुंदर प्लेटमध्ये ठेवते आहे। बघा कशा छान फुललेल्या आहेत, दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत व तळलेल्या, आणि सुगंध तर अगदी अप्रतिम। सोबत एखादी हिरवी मिरची तळून ठेवली तर जास्तच मजा येते। तर ह्या होत्या आपल्या खास खमंग कांदा कचोरी। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि हो, आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मग भेटूया अशाच एका नव्या मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत चविष्ट खा।